माननीय CP सर, माननीय स्पेशल CP सर, माननीय जॉईंट CP लॉ अँड ऑर्डर सर आणि ॲडिशनल CP सर ईस्ट रिजन, माननीय DCP सर यांच्या मार्गदर्शनाखाली तक्रार निवारण दिवस प्रत्येक शनिवारी साजरा केला जातो। ज्यांच्या तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये येतात, तक्रारदारांना आणि गैरहजरदारांना, आरोपींना आम्ही पोलीस स्टेशनमध्ये त्यांना बोलून त्यांच्या तक्रारीचं स्वरूप काय आहे त्याप्रमाणे त्यांच्या तक्रारीचं निरसन करत असतो आणि जागीच दखल घेत असतो। या तक्रार निवारण दिवसाचं वैशिष्ट्य असं आहे का महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या दिवशी महिलांचा जास्त भरणा असतो। त्यांच्यासाठी म्हणजे हा जो दिवस आहे सेकंड आणि फोर्थ सॅटरडे हा महिलांसाठी विशिष्ट केलेला आहे। स्पेशल दिवस आहे। आज 35 तक्रारदार देवनार पोलीस स्टेशनमध्ये आले होते। त्यापैकी आम्ही ज्यांच्या तक्रारीचं समाधान जागीच करता येईल अशा तक्रारीचं आम्ही निरसन केलेलं आहे। त्यांचं समाधान झालेलं आहे आणि यापुढेही हा उपक्रम देवनार पोलीस स्टेशनतर्फे सुरू राहणार आहे। तक्रार निवारण दिवस जो आहे म्हणजे ह्याचा उद्देश असा आहे का ज्या तक्रारी आहेत स्वतः सिनियर PI आणि जे संबंधित तपासी अधिकारी, चौकशी अधिकारी असतात त्यांना आम्ही समक्ष बोलून सूचना देतो। सूचना देऊन त्यांच्या तक्रारदारांच्या ज्या तक्रारी असतात त्याचं आम्ही समाधान करत असतो। तक्रारदारांना आम्ही असंच बोलू इच्छितो का ज्यांच्या तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये प्रलंबित असतील किंवा ज्यांना तक्रारी द्यायच्या असतील त्यांनी निर्धास्तपणे पोलीस स्टेशनमध्ये येऊन देणे आवश्यक आहे। पोलीस त्यासाठी त्यांच्या तक्रारीचं निरसन करण्यासाठी तयार आहे। नमस्कार, माझं नाव उर्मिला विश्वनाथ माने आहे। आम्ही प्रयागराजसाठी तिकीट बुक केली होती। तेव्हा 11 तारखेला मला कळून की जी तिकीट मी बुक केली होती ती ऑनलाईन मी जस्ट डायलमधून बुक केली होती आणि त्या निमित्ताने ज्या ट्रॅव्हल एजंटने बुक केली होती त्यांनी परत ती तिकीट आणखीन कुणाला विकली आणि त्यामुळे माझे पैसे त्याच्याकडे त्यांनी रिटर्न केलेले नाही आहे आणि हा गुन्हा मी 11 तारखेला देवनार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला होता आणि आतापर्यंत जे काही पोलिसांनी कारवाई केली आहे त्याबाबत मी त्या अनुषंगाने मी कारवाईवर खुश आहे। मी स्मिता रोहित यादव आज मी इथे देवनार पोलीस स्टेशनला तक्रार दिनानिमित्त आलेले आहे। तर माझ्या तक्रारीचं निवारण झालेलं आहे। माझं समाधान आहे। त्यांनी योग्य ती माझी मदत केलेली आहे। तर धन्यवाद।